Welcome student. Today we will start with the next point and that is gametogenesis. आधीच्या लेक्चर मध्ये आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कंप्लीट केलेला आहे. आता आजच्या लेक्चरला आपल्याला पुढचा पॉइंट शिकायचा आहे आणि तो कुठला पॉइंट आहे तर तो आहे गॅमेटोजेनेसिस. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय गॅमेटोजेनेसिस? Gameto means gamete and genesis means formation. So gametogenesis is a process of formation of gamete. So it is a process of formation of gametes. So by this process the gametes are produced and that process is known as a gametogenesis. Now, so we know that the male gamete is a sperm and the female gamete is a ovum, and that gametes they are formed from the primordial germ cells of gonads. Means what? Now we know that the gametogenesis means the process of formation of gamete, that is the gametogenesis. Now the gametes are the male gamete, that is the sperm, and the female gamete, and that female gamete is the ovum, or it is also known as the egg. We know it. Now, these gametes means male gamete and female gamete, they are produced from primordial germ cells. Primordial germ cells of gonads. तर इथं एक लक्षात घ्या, हे जे प्रायमोर्डियल जर्म सेल्स ऑफ गोनॅड्स म्हणजे काय तर मेल मध्ये मेल गोनॅड असतं टेस्टिस आणि फिमेल मध्ये फिमेल गोनॅड असतं ते असतं ओव्हरी. बरोबर, हे आपण शिकलो. आता ह्या गोनॅड्स मध्ये लक्षात घ्या, ओव्हरी घेतली काय आणि टेस्टिस घेतलं काय. ओव्हरीच्या आतमध्ये सगळा जर्मिनल इपिथेलियमचा लेयर आहे आणि तसंच टेस्टिस मध्ये जे काही सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे ह्या सेमिनिफेरस ट्युब्युलच्या आतमध्ये सुद्धा सगळा जर्मिनल इपिथेलियमचा लेयर आहे आणि ह्या जर्मिनल इपिथेलियम पासूनच मग टेस्टिस मध्ये स्पर्म तयार होतात आणि ओव्हरी मध्ये एग तयार होतो म्हणजे फिमेल गॅमेट तयार होतो. आणि ही जी फॉर्मेशनची प्रोसेस आहे ह्या फॉर्मेशनच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर त्याला आपण गॅमेटोजेनेसिस म्हणतो. मी परत एकदा सांगते पहा, गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस. ठीक आहे, सेक्स्युअली रिप्रोड्युसिव्ह ऑर्गॅनिझम मध्ये गॅमेट फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे तिला म्हणायचं गॅमेटोजेनेसिस. जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. मग मेल गॅमेट कुठला आहे तर स्पर्म आहे, फिमेल गॅमेट कुठला आहे तर एग आहे किंवा त्याला आपण ओव्हम म्हणतो. बरोबर आहे. आणि हे मग दोन्हीही जेव्हा तयार होत असतं एग आणि स्पर्म ते कसे तयार होतात, कोणापासून तयार होतात तर प्रायमॉर्डियल जर्म सेल्स ऑफ गोनॅड. गोनॅड मध्ये असणाऱ्या ज्या प्रायमॉर्डियल जर्म सेल्स आहेत तेही मी तुम्हाला आता इथं क्लिअर केलं की टेस्टिसच्या आतमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे, त्याच्या आतमध्ये जर्मिनल इपिथेलियम आहे, त्याच्यापासून स्पर्म तयार होतील. ओव्हरीच्या आतमध्ये सुद्धा जर्मिनल इपिथेलियम आहे आणि त्याच्यापासून काय तयार होतात ओव्हम किंवा एग तयार होतो. आणि ही गॅमेट फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण म्हणतो गॅमेटोजेनेसिस. इन दॅट द प्रोसेस इन विच देयर इज अ फॉर्मेशन ऑफ स्पर्म इज नोन एज अ स्पर्मॅटोजेनेसिस and the process in which there is a formation of egg or ovum, that process is known as a oogenesis. म्हणजे गॅमेटोजेनेसिस हे दोन प्रकारचं, एक म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस आणि दुसरं म्हणजे oogenesis. ठीक आहे, तर ह्यातलं आपण स्पर्मॅटोजेनेसिस शिकायला सुरुवात करू. आता गॅमेटोजेनेसिस मध्ये आता आपण काय शिकायला सुरुवात करणार आहोत तर स्पर्मॅटोजेनेसिस. So what is mean by genesis? Genesis means formation. A spermato means sperms. The process in which
there is a formation of male gamete, that is the sperm or spermatozoa from germinal epithelium of testes is called as a spermatogenesis. ही झाली डेफिनेशन. पण सिंपल आपण कसं लक्षात ठेवायचं की जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन आणि कशाचं जेनेसिस आहे? स्पर्मा म्हणजे स्पर्म. मग ज्या प्रोसेसमध्ये मेल गॅमेट स्पर्म तयार होतो त्या प्रोसेसला म्हटलं जातं स्पर्मॅटोजेनेसिस. मग डेफिनेशन मात्र विचारली तर काय लिहावी लागेल? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट, द प्रोसेस ऑफ formation of male gamete, that is sperm or spermatozoa. ठीक आहे. पण एवढंच म्हणून चालणार नाही. फ्रॉम germinal epithelium of testes is called spermatogenesis. आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे. टेस्टिस मध्ये सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे, त्याच्या आतमध्ये जर्मिनल इपिथेलियम आहे. ह्या जर्मिनल इपिथेलियम मधून स्पर्म किंवा स्पर्मॅटोझोआ फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आम्ही काय म्हणतो तर त्याला आम्ही स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतो. लक्षात येत आहे? मग डेफिनेशन विचारली करण्याची, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट, दॅट इज द स्पर्म और स्पर्मॅटोझोआ फ्रॉम जर्मिनल इपिथेलियम ऑफ टेस्टिस. तर ह्या जर्मिनल इपिथेलियम ज्या असतात टेस्टिसच्या म्हणजे सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या, ह्यांच्यापासून स्पर्म तयार होण्याची जी काही पद्धत आहे किंवा प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतो. आता स्पर्मॅटोजेनेसिस कधी घडतं तर साधारणतः मॅच्युरिटी लेवलला स्पर्मॅटोजेनेसिस हे घडायला सुरुवात होतं. आणि हे कसं घडतं पहा. सो ड्युरिंग प्युबर्टी हायपोथॅलॅमस, आता हायपोथॅलॅमस तुम्हाला आठवत असेल बरोबर आहे की नाही? डायन्सेफेलॉनचा पोस्टेरियर पार्ट. Now that hypothalamus secrete gonadotropin releasing hormone. So during puberty or maturity, the hypothalamus it start to secrete growth hormone, gonadotropin releasing hormone. Now it increases secretion of FSH. Follicle stimulating hormone चं सिक्रेशन वाढतं. Now this induces spermatogenesis or it stimulates spermatogenesis. पहा काय मॅच्युरिटी लेवलला, प्युबर्टी लेवलला त्या व्यक्तीचा हायपोथॅलॅमस गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करतं. हे हार्मोन पिट्युटरी ग्लँड पासून फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट करतं. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन ह्याची लेवल बॉडीमध्ये वाढते. ती त्या मेलच्या टेस्टिसला जाते आणि टेस्टिसमध्ये स्पर्मॅटोजेनेसिसला काय करते? ती स्टिम्युलस देते. ठीक आहे. नाउ each seminiferous tubule is internally lined by the cuboidal germinal epithelium, and the cells of that germinal epithelium they undergo repeated mitosis. So these FSH it goes towards the seminiferous tubule. Now we know that seminiferous tubules are internally lined by germinal epithelium. So the germinal epithelium, under the influence of this hormone, it undergo repeated mitosis. and forms the sperm.
लक्षात घ्या कसं होतं. आत्ताच मी सांगितलं की साधारणतः मॅच्युरिटी लेवलला हे स्पर्मॅटोजेनेसिस स्पर्म फॉर्मेशनला सुरुवात होते. कशी होते तर मॅच्युरिटी लेवलला हायपोथॅलॅमस पासून गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन रिलीज होतं. हे पिट्युटरी ग्लँडला जातं. पिट्युटरी ग्लँड पासून फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज होतं. हे हार्मोन टेस्टिसला जातं, म्हणजे टेस्टिसच्या सेमिनिफेरस ट्युब्यूलला जातं. सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या आतमध्ये जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट आहे आणि जर्मिनल इपिथेलियमचं काय होतं, रिपीटेड मायटॉसिस होतं. ते सारखं तो डिवाइड आणि रिडिवाइड करायला सुरुवात होतं आणि डिवाइड आणि रिडिवाइड करून काय तयार होतात तर हे स्पर्म तयार होतात. ह्याला आपण म्हणतो स्पर्मॅटोजेनेसिस. ठीक आहे. मग आता पहा कसं घडतं स्पर्मॅटो, हे आपण इंट्रोड्यूस करत आहे. पहा आता हे जे स्पर्मॅटोजेनेसिस असतं that consists of 3 steps. That spermatogenesis, it consists of or it involves how many steps? 3 steps. So the first step of spermatogenesis is known as a multiplication phase. The second phase is known as a growth phase and the third phase is known as a maturation phase. So there are 3 phases of spermatogenesis. First is known as a multiplication phase, second one is known as a growth phase and third one is known as a maturation phase. Spermatogenesis हे 3 फेज मधून घडतं. कुठल्या 3 फेजेस आहेत त्या? तर त्यातली पहिली फेज आहे मल्टिप्लिकेशन फेज, दुसरी फेज आहे ग्रोथ फेज आणि तिसरी फेज आहे मॅच्युरेशन फेज. अशा 3 फेजेस मधून स्पर्म फॉर्मेशनची प्रोसेस हे टेस्टिस मध्ये सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये कंप्लीट होते. मग एक एक स्टेप आपण शिकायला सुरुवात करू. त्यातली पहिली स्टेप की ज्याला आपण म्हणतो मल्टिप्लिकेशन फेज. सो what happened in this phase? So look here, this phase is known as a multiplication phase. Now in this phase, the primordial germ cells, which are diploid in number, that primordial germ cells are present in the seminiferous tubule that undergo repeated mitosis and they produce the large number of spermatogonia in this phase. So what's happened in this phase? So we know that the seminiferous tubule of testes that is internally lined by germinal epithelium. Now the cells of that germinal epithelium, that cells are known as the primordial germ cells or primordial cells. Now लक्षात येते का पहा, सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या आतमध्ये जर्मिनल इपिथेलियम आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ह्या जर्मिनल इपिथेलियमच्या सेल्सलाच आपण काय म्हणतो, प्रायमॉर्डियल सेल्स. नाउ दॅट प्रायमॉर्डियल सेल्स they undergo repeated mitosis. Now these primordial cells, they are diploid in number, means they contain 46 number of chromosomes. They start to divide mitotically, means the chromosome number remains same, and by repeated mitosis these primordial cells, they forms a group of spermatogonia, or large number of spermatogonia, and that spermatogonia, they are also diploid in number. लक्षात येते का पहा. मल्टिप्लिकेशन फेज मध्ये काय होतं तर समजा हा सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे आणि त्याच्या आतमधला हा काय तर हा जर्मिनल इपिथेलियम. बघा आता हा जर्मिनल इपिथेलियम म्हणजेच कोण झालं तर प्रायमॉर्डियल सेल. ही प्रायमॉर्डियल सेल काय करायला लागते, डिवाइड आणि रिडिवाइड होते, मायटोसिस घडतं, डिप्लॉइड असते ती सेल, क्रोमोझोम नंबर तिच्यामध्ये 46 असतात आणि मायटोसिसनी
डिवाइड आणि डिडिवाइड होऊन ती असं ग्रुप ऑफ सेल तयार करते आणि हा जो ग्रुप ऑफ सेल तिनं तयार केलेला असतो हा ग्रुप ऑफ सेल म्हणजे कोण तर स्पर्मॅटोगोनिया. आणि मायटोसिस घडतं म्हणजे क्रोमोझोम नंबर 46च राहतात आणि म्हणून तयार झालेल्या स्पर्मॅटोगोनिया सुद्धा कशा असतात तर स्पर्मॅटोगोनिया सुद्धा डिप्लॉइड असतात. म्हणजे एक लक्षात घ्या की एक प्रायमोर्डियल जर्म सेल किंवा प्रायमोर्डियल सेल जेव्हा डिवाइड होते तेव्हा ती ग्रुप ऑफ काय तयार करते स्पर्मॅटोगोनिया तयार करते आणि ही जी फेज आहे ह्या फेजला म्हटलं जातं मल्टिप्लिकेशन फेज. आणि ह्या ज्या नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया तिथं तयार होतात त्या डिप्लॉइड असतात म्हणजे सिंगल स्पर्मॅटोगोनियम इट कंटेन्स अबाउट 46 नंबर ऑफ क्रोमोझोम. लक्षात आलं. ही झाली त्याची मल्टिप्लिकेशन फेज. आता मल्टिप्लिकेशन फेज नंतर पुढच्या फेज मध्ये आपण जाऊया सेकंड फेज मध्ये की ज्याला म्हणतात ग्रोथ फेज. नाउ द सेकंड फेज इज नोन ॲज अ ग्रोथ फेज. ग्रोथ फेज. आता ग्रोथ फेज मध्ये काय होतं पहा ना. सम स्पर्मॅटोगोनिया they stop dividing. Some spermatogonia stop dividing. They start to accumulate the food and grow in size and develop into the next structure which we know as a primary spermatocyte. काय होतं लक्षात घ्या. During this growth phase, first of all, some spermatogonia they stop dividing. They stop dividing. Now accumulate food. Some spermatogonia stop dividing. आता याच्यामध्ये काय होतं पहा की हे जे स्पर्मॅटोगोनिया तयार झालेले आहेत ह्या स्पर्मॅटोगोनियाचा ग्रुप तयार झाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या ग्रुप तयार झाला तर ह्या ग्रुपमध्ये काय होतं की ह्याच्यामधल्या काही स्पर्मॅटोगोनिया डिवायडिंग स्टॉप करतात अँड ग्रो इन साइज टू डेव्हलप इनटू प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. आता लक्षात येतं का पहा तुमच्या. सम स्पर्मॅटोगोनिया स्टॉप डिवायडिंग. आता डिव्हिजन त्यांनी थांबवली. दे स्टार्ट टू अक्युमुलेट फूड. स्टार्ट टू अक्युमुलेट फूड. Grow in size and they develop into primary spermatocyte. म्हणजे and that primary spermatocyte that is actually diploid in structure. पहा काय इथं माहित झालं की ग्रुप ऑफ स्पर्मॅटोगोनिया मल्टिप्लिकेशन फेज मध्ये तयार झाल्या. आता ह्या स्पर्मॅटोगोनिया ज्या डिप्लॉइड आहेत ह्या स्टॉप करतात त्यांची डिव्हिजन. त्या आता डिवाइड होत नाहीत. तर त्या फक्त काय करतात दे स्टार्ट टू अक्युमुलेट द फूड. फूड गोळा करायला सुरुवात करतात. फूड गोळा करतात आणि फूड गोळा केल्यामुळं त्या इन्क्रीज इन साइज और दे ग्रो इन साइज. आकाराने त्या मोठ्या होतात आणि मग वाढलेलं जे स्ट्रक्चर असतं त्या वाढलेल्या स्ट्रक्चरला काय म्हणतात प्रायमरी स्पर्मॅटोसाइट म्हणतात. आता इथं लक्षात घ्या तुम्हाला असं वाटत असेल की मी एकच दाखवला इथं मोठा म्हणजे एकच प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार होतो का. तसं नाहीये. काय होतं पहा हा पण फूड अक्युमुलेट करेल हाही मोठा होईल. हाही फूड अक्युमुलेट करेल हाही मोठा होईल म्हणजे तिथं भरपूर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार होतील. म्हणजे एक लक्षात घ्या ग्रोथ फेज मध्ये डिव्हिजन होत नाही तर ग्रोथ फेज मध्ये काय होतं तर स्पर्मॅटोगोनिया ह्या डिव्हिजन करत नाहीत. त्या फूड गोळा करतात आणि आकाराने मोठ्या होतात. आणि आकाराने मोठं झालेलं जे स्ट्रक्चर आहे हे डिप्लॉइडच असतं. त्यात 46च क्रोमोझोम असतात पण ते जे स्ट्रक्चर आहे आकाराने मोठं झालेलं त्याला आपण काय म्हणतो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट असं म्हणतो. हे एवढंच कशामध्ये घडतं तर ह्या ग्रोथ फेज मध्ये घडतं. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट पहा. तिसऱ्या फेज कडे आपण जाऊया. कुठली फेज आहे
मॅच्युरेशन फेज. थोडंसं लक्ष द्या आता. थर्ड फेज इज नोन ॲज द मॅच्युरेशन. आता मॅच्युरेशन फेज मध्ये काय घडतं पहा. हे पहा, ही मल्टिप्लिकेशन कंप्लीट केली, ही ग्रोथ फेज कंप्लीट केली. आता इथून एवढी फेज आपल्याला शिकायची. ना मॅच्युरेशन फेज इन्व्हॉल्व्स meiotic or reductional cell division. There is a meiosis in this phase, so it involves meiosis. So meiosis means what? That is the reductional division. Means reductional division म्हणजे काय? जसं इथं मायटोसिस घडलं, सेल डिवाइड रिडिवाइड झाल्या, पण क्रोमोझोम नंबर बदलला नाही, रिमेन सेम आहे. पण तसं इथं नाही होतंय. आता ही जी मॅच्युरेशनची फेज आहे, ह्या मॅच्युरेशनच्या फेजमध्ये मेओसिस घडतं, लक्षात घ्या. आणि मेओसिस ही रिडक्शनल सेल डिव्हिजन आहे, हे आपण 11वीत शिकलेलो आहोत. मेओसिस घडतं म्हणजे आता इथून पुढे जी सेल डिव्हिजन होणार आहे त्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर रिड्यूस टू हाफ हे होणार आहे, म्हणून तिला आपण रिडक्शनल डिव्हिजन असं म्हणतो. ना इन दिस फेज व्हॉट हॅपन दॅट प्रायमरी स्पर्मॅटोसाइट इट अंडरगो मेओसिस फर्स्ट अँड इट फॉर्म्स द सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स which are haploid in number. So primary spermatocyte undergo. Now the primary spermatocyte which is diploid in number that undergo meiosis first. meiosis first मध्ये ते जातात आणि त्याच्यापासून काय तयार होतं? सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार होतो. आणि हा सेकंडरी स्पर्मॅटोसाइट कसा असतो? हे जर मेओसिस घडत असेल तर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार झालेला कसा असतो? हॅप्लॉइड असतो. मीन्स फ्रॉम प्रायमरी स्पर्मॅटोसाइट टू सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स आर फॉर्म. लक्षात आलं तुमच्या? काय घडलं तर एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मेओसिस फर्स्ट मध्ये गेला आणि मेओसिस फर्स्ट मध्ये तो गेल्यामुळं त्याच्यापासून काय तयार झाल्या तर त्याच्यापासून 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार झाले. पण सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मध्ये क्रोमोझोम मात्र किती होते? हॅप्लॉइड होते. म्हणजे ह्याच्यात 23 आले आणि ह्याच्यात 23 आले, कारण ही कसली डिव्हिजन आहे? मेओसिस आहे. रिडक्शन डिव्हिजन तिथं घडलेली आहे, लक्षात घ्या. पुढे काय होतं पहा. नाव द सेकंडरी स्पर्मॅटोसाइट that again undergo meiosis, that is a meiosis second. So secondary spermatocyte, both these secondary spermatocyte they undergo meiosis second now, and they forms 4 haploid spermatids. पहा काय होतं. Now these secondary spermatocyte they undergo meiosis second and they form what? They form 4 haploid spermatids, and that spermatids they are also haploid in number. लक्षात येतंय का? पहा, हीच फेज महत्वाची आहे. 2 फेज मध्ये काही नाही. ह्यात मल्टिप्लिकेशन होऊन स्पर्मॅटोगोनिया तयार होतात, मायटोसिसने डिप्लॉइड असतात. ग्रोथ फेज मध्ये स्पर्मॅटोगोनिया सेल डिव्हिजन थांबवतात, फूड ऍक्युमुलेट करतात, आकाराने मोठे होतात, त्यांना आम्ही प्रायमरी स्पर्मॅटोसाइट म्हणतो. पण मॅच्युरेशन फेज मध्ये काय घडतं तर हा जो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे डिप्लॉइड असलेला, हा प्रायमरी स्पर्मॅटोसाइट इट अंडरगो मेओसिस फर्स्ट and it forms 2 structure which we known as a secondary spermatocyte. आणि ह्या प्रायमरी स्पर्मॅटोसाइटची डिव्हिजन होते, पण ते मेओसिस असतं, रिडक्शन डिव्हिजन होते आणि त्याच्यापासून 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार होतात. आणि हे 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट कसे असतात तर ते हॅप्लॉइड असतात, कारण ते मेओसिस आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे काय होतं पहा. हे तयार झालेले सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पुन्हा
त्यांच्यापासून पुढे 4 असे स्पर्मॅटिड्स तयार होतात आणि ते स्पर्मॅटिड सुद्धा हॅप्लॉइड असतात. लक्षात येते? मग इथं लक्षात घ्या, एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून किती स्पर्मॅटिड तयार झाले? 4. मग ह्याच्यावरून तुम्हाला कॅल्क्युलेशनच्या पद्धतीनं एमसीक्यू विचारला जातो की समजा एक प्रायमरी स्पर्मॅटोसाइट एवढे स्पर्मॅटिड तयार करत असेल तर 60 स्पर्मॅटिड तयार व्हायला किती प्रायमरी स्पर्मॅटोसाइट लागतील? एक 60 मी एक्झाम्पल घेतलं बरं का. ठीक आहे. किंवा आपण असं म्हणू 16 स्पर्मॅटिड तयार होण्यासाठी किती प्रायमरी स्पर्मॅटोसाइट लागतील? असे काहीतरी तुम्हाला क्वेश्चन त्याच्यावरून विचारले जातात. ठीक आहे. मग आता आपण कुठपर्यंत आलो की असे 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स काय झाले तिथं तयार झाले. आता हे जे तयार झालेले स्पर्मॅटिड्स असतात, दॅट स्पर्मॅटिड्स दे आर नॉन फंक्शनल and a non-motile structure. That spermatid, they are non-functional and non-motile. हे स्पर्मॅटिड जे तयार झाले तिथं ह्याला काही फंक्शन पण नाहीये आणि हे मोटिलिटी पण करू शकत नाहीत, हे हालचाल पण करू शकत नाहीत. सो these spermatids they undergo a process in which they become functional and motile, and that process is known as a spermiogenesis. Now, that spermatids काय होतं पाहता पुढे, हे जे तयार झालेले स्पर्मॅटिड्स आहेत, किती स्पर्मॅटिड तयार झाले? 4. एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून 4 स्पर्मॅटिड तयार झाले हॅप्लॉइड. हे कसे आहेत म्हणून सांगितलं? नॉन फंक्शनल आहे आणि नॉन मोटाईल आहे. ठीक आहे ना. दे अंडरगो स्पर्मिओजेनेसिस. ह्यांचं स्पर्मिओजेनेसिस घडतं आणि स्पर्मिओजेनेसिस मुळे दे बिकम फंक्शनल अँड मोटाईल. लक्षात ठेवा. हे तयार झालेले स्पर्मॅटिड हालचाल पण करू शकत नाहीत आणि ते फंक्शनल नसतात. मग ते एका प्रोसेसमध्ये जातात. त्या प्रोसेसला म्हणतात स्पर्मिओजेनेसिस. आणि स्पर्मिओजेनेसिसच्या प्रोसेसच्या सहाय्यानं जेव्हा ते स्पर्मिओजेनेसिस मध्ये जातात तेव्हा ते फंक्शनल पण होतात आणि तेव्हा ते काय होतात? दे बिकम मोटाईल. ठीक आहे. आता पुढे काय होतं पहा. आता हे जे तयार झालेले स्पर्मॅटिड्स असतात, now during this process that spermatids they remain attached. That spermatid remain attached or held to each other and also to the Sertoli cell. आता हे सगळं सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये घडतंय. त्यामुळे तयार झालेले जे स्पर्मॅटिड असतात, that spermatid held to each other and also to Sertoli cell and by means of cytoplasmic breach. त्यांच्यामध्ये सायटोप्लाझ्मिक ब्रीच तयार होतो आणि हा सायटोप्लाझ्मिक ब्रीचच्या सहाय्यानं हे तयार झालेले स्पर्मॅटिड एकमेकांना आणि तसंच सर्टोली सेलच्या सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतमध्ये पिरॅमिडल सेल्स असतात त्यांना सायटोप्लाझ्मिक सेलच्या ब्रीचच्या सहाय्यानं अटॅच होतात. पुढे काय होतं पहा. नाउ द स्पर्म हेड गेट अटॅच टू द सर्टोली सेल अँड देअर टेल्स दे आर हँगिंग इन द ल्युमेन ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल. आता काय होतं पहा इथं. आता डायग्रामॅटिक मी सांगते, थोडंसं लिखाणाची काही गरज नाहीये पहा. आता समजा आपण हा सर्टोली हे सेमिनिफेरस ट्यूब्यूल घेतला. ह्याच्या आतमधला हा जर्मिनल इपिथेलियम. ठीक आहे. हा कोण झाला सगळा? हा झाला जर्मिनल इपिथेलियम. ही कोण झाली? सर्टोली सेल. आता ही सगळी प्रोसेस ह्या जर्मिनल इपिथेलियम मध्ये अशी घडते. बरोबर. हे घडते आणि घडत असताना काय तयार झालं? स्पर्मॅटिड तयार झाले.
पुढे मी काय सांगितलं की हे स्पर्मॅटिडचे हेड्स असे इथं अटॅच होतात आणि ह्याचे टेल्स ह्या ल्युमेनमध्ये राहतात. सो द हेड्स ऑफ दॅट स्पर्मॅटिड्स or sperms, they get attached to this Sertoli cell and their tails they hanging in the lumen of the seminiferous tubule. ठीक आहे, हे घडतं. मग आता इथं एक लक्षात घ्या की स्पर्मिओजेनेसिस जेव्हा होतंय, स्पर्मिओजेनेसिस म्हणजे आपण शिकलो पहा थोडंसं की स्पर्मिओजेनेसिसच्या प्रोसेसमधून हे जे नॉन मोटाईल नॉन फंक्शनल असणारं स्ट्रक्चर आहे हे कशामध्ये कन्वर्ट होत आहे, तर हे स्पर्मॅटोझोआमध्ये कन्वर्ट होत आहे. स्पर्मिओजेनेसिस झालं की स्पर्मॅटिडचं कन्व्हर्जन कशात होत आहे, स्पर्मॅटोझोआमध्ये होतं, म्हणजे स्पर्म ज्याला तुम्ही म्हणता. मग ह्या स्पर्मिओजेनेसिस मध्ये ऍक्च्युली काय घडतं हे थोडंसं लक्षात घ्या. इन धिस प्रोसेस or during the spermiogenesis, the length of spermatid increases. पहिला पॉइंट काय होतो पहा, length of spermatid increases. त्या स्पर्मॅटिडची लांबी वाढते. दुसरं काय करतं, centrioles which are present in that spermatids, that centrioles are rearranged into the centrioles, they rearrange into proximal and distal centriole. त्याच्यामध्ये असणारे सेंट्रिओल रिअरेंज होतात आणि प्रॉक्सिमल आणि डिस्टल सेंट्रिओल आपल्याला त्याच्यामध्ये दिसायला लागतात. थर्ड वन, दॅट इज द माइटोकॉन्ड्रिया बिकम्स स्पायरली कॉइल्ड. Mitochondria, they become spirally coiled. Mitochondria काय होतात, स्पायरली कॉइल्ड होतात. पुढे काय होतं पहा, acrosome is formed from Golgi apparatus. Acrosome is formed from Golgi apparatus. स्पर्मिओजेनेसिसची प्रोसेस म्हणजे मी सांगितली की ज्या प्रोसेसमध्ये नॉन मोटाईल आणि नॉन फंक्शनल असणारा स्पर्मॅटिड हा कन्वर्ट होतो मोटाईल आणि फंक्शनल असणाऱ्या स्पर्मॅटोझोआमध्ये म्हणजे स्पर्ममध्ये. आणि ज्यावेळेला स्पर्मिओजेनेसिसची प्रोसेस सुरू असते त्यावेळेला काय काय चेंजेस घडतात लक्षात घ्या. पहिला चेंज घडतो तो स्पर्मॅटिडची लांबी वाढते. दुसरा चेंज मी सांगितला की ह्याच्यामध्ये असणारे स्पर्मॅटिड मध्ये असणारे सेंट्रिओल ची रिअरेंजमेंट केली जाते प्रॉक्सिमल आणि डिस्टल मध्ये. एक वर आणि एक खाली साधारणतः स्पर्मचं स्ट्रक्चर असं असतं, तुम्ही सगळेजण शिकलेला आहात किंवा आपण अजून डिटेल शिकू. तर ह्याच्यामध्ये इथं असा न्यूक्लियस असतो, इथं हे स्ट्रक्चर असतं आणि इथं हे सेंट्रिओल्स असतात. तर हे प्रॉक्सिमल आणि डिस्टल सेंट्रिओल असे तयार होतात. ह्याच्यामध्ये माइटोकॉन्ड्रिया स्पायरली कॉइल होतात. स्पायरल म्हणजे रिंग कशी असते स्प्रिंग, त्या स्प्रिंग सारख्या माइटोकॉन्ड्रिया त्याच्यामध्ये तयार होतात. आणि ऍक्रोसोम म्हणजे हा पोर्शन न्यूक्लियसच्या वरती असणारा हा ऍक्रोसोम गोल्गी ॲपॅरेटस पासून तयार होतो आणि त्यामुळं स्पर्मॅटिड पासून स्पर्मॅटोझोआ किंवा स्पर्म्स हे तयार केले जातात. ह्या प्रोसेसला म्हटलं जातं स्पर्मॅटोजेनेसिस. ठीक आहे, तर ही होती प्रोसेस. हे एकदा दोनदा वाचा, लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे, आणि नेक्स्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ स्पर्म हे शिकायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे.